नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आलो आहेत आपण टरबूजच्या प्लॉटमध्ये. तर या ठिकाणी आपण टरबूज पिकाला पहिली आळवणी देणार आहोत. लागवडीनंतर 2 दिवसानंतर पहिली आळवणी आहे. त्याच्यामध्ये प्लांट बॉडीचे पीबी किट या ठिकाणी आपण वापरणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही एकंदरीत 5 प्रोडक्ट असतात, जसे की NPK कन्सो म्हटलं म्हणजे की न्यूट्रिऑप. त्याच्यानंतर एक्सप्लोरल गुरी हा मायक्रोरायझा आहे. याचा आपण 200 लिटर बॅरलमध्ये हे टाकणार आहोत शेतकरी मित्रांनो. याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, की तुमच्या पिकाचे पांढऱ्या मुळ्यांचा जो विस्तार आहे तो चांगल्या प्रकारे होणार आहे. बॅसिलस सबटिलस म्हणजेच रुबिट्रॉल आपण या ठिकाणी घेत आहोत. जो बॅक्टेरियल जो विल्ट येतो तर तो रुबिट्रॉलमुळे तुमचा त्या पिकामध्ये तो कंट्रोल राहणार आहे. त्याच्याच नंतर तुम्हाला येतं त्या ठिकाणी ट्रायकोडर्मास म्हणजेच रायझोकेअर. हे तुमच्या पिकातील जमिनीतून होणारे जे बुरशीजन्य आजार आहेत किंवा रोग आहेत ते या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला प्रोटेक्ट करत असतं मित्रांनो. त्याच्याच नंतर आपण पोटॅशियम ह्युमिक आहे ते या ठिकाणी घेणार आहोत, म्हणजेच सॉईल रिवाईव्ह या ठिकाणी आपण 200 लिटरच्या बॅरलमध्ये घेणार आहोत. तर एकंदरीत हे सगळं मिक्स करून आपण आपल्या टरबूज पिकाला ही पहिली आळवणी घेणार आहोत. पहिली आळवणी म्हणजे घेतलं तर प्रत्येक झाडाला आपल्याला 35 ते 40 मिली हे या ठिकाणी टाकायचं आहे. आपण आता याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी ढवळून घेणार आहोत, बघू शकता. आणि त्याच्याच नंतर आपल्याला पर प्लांट हे 35 मिली आपण या ठिकाणी द्रावण घेत आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याचे रिझल्ट